जय जय रघुवीर समर्थ. सुखा सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परे ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार तया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक क्रमांक 36 आपण पाहणार आहोत. मागील श्लोकामधून समर्थांनी आपल्याला सांगितलं की जो भाव तुमच्या मनामध्ये असेल त्याप्रमाणे तुमच्यासमोर विश्व उभं राहतं. म्हणजेच असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. देव म्हणजे प्रत्यक्ष सृष्टी, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. देव म्हणजे कोणी माती दगडाचा केलेला मूर्ती नाही. देव म्हणजे त्याची सृष्टी, ते प्रत्येक देवच आहे. ह्याच्याकडे तुमचा भाव असला आणि अनन्यपणे शरणापणे समर्पण भावनेने त्याच्याकडे बघितलं तर कोणाची उपेक्षा करत नाहीत. पुढे काय म्हणतात? सदा सर्वदा सेव सन्निध आहे, कृपाळो पडे अल्पधारिष्ट पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम. सदा सर्वदा देव सन्निध आहे. याच्यामधून समर्थाने मानवी मनाला एक सूक्ष्म जाणीव करून दिलेली आहे. आपल्या आजूबाजूला देव आहे, अणुरेणूतून देव आहे, तसा तुझ्या आतमध्ये बाहेर देव आहे, असं शब्द समुदाय आपल्याला सांगतो. पण त्याचा अनुभव काही आपल्याला येत नाही. पण आपल्याला तो अनुभव आलेला असतो. पण तो हा अनुभव आहे हे कोणीतरी सांगावं लागतं. आणि म्हणून म्हटलं आहे की सदा सर्वदा देव सन्निध आहे. सन्निध म्हणजे तुझ्या बरोबर आहे. कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे. तो कृपाळू आहे. तुला धीर धरायला पाहिजे, हिम्मत करायला पाहिजे. या ठिकाणी काय सांगितलंय? आपण श्वास घेतो आणि सोडतो, या ठिकाणी मन केंद्रित करा. अजपाजप हे साधनाचं मर्म या श्लोकातून सांगितलेलं आहे. सदा सर्वदा देव सन्निध आहे. आम्ही इकडे तिकडे बघत असतो, देव कुठे दिसत नाही, पण देव इथं आहे. आतून जातो बाहेर येतो, आतून जातो बाहेर येतो. आतमध्ये जातो, बघतो विचारांचं साम्राज्य कसं आहे, सात्विक आहे, राजसी आहे, तामसी आहे. पुन्हा बाहेर येतो, पुन्हा आत जातो, त्यात काही बदल झाला आहे का, पुन्हा बाहेर येतो, पुन्हा आत जातो. अरे हो, त्यात थोडा थोडा बदल झालेला आहे. मग आतमध्येच तो आपल्याला मदत करत असतो. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. आम्हाला ती हिंमत दाखवायची आहे. आमच्या श्वास आत बाहेर करण्याच्या प्रक्रियेवरती आमचं मन केंद्रित करायचं आहे. न की ह्या मनाला, म्हणजेच तो मन ज्या पंच ज्ञानेंद्रियांना बाह्य जगाचं ज्ञान देत आहे, त्या पाचही ज्ञानेंद्रियांना आतमध्ये बघण्याची प्रवृत्ती वाढवण्यासाठी, कार्यरत करण्यासाठी मन तयार होत आहे. त्या मनाला तयार करण्यासाठी त्याला आपल्या श्वासावरती नियंत्रित करा. म्हणजेच सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे. छोटंसं धारिष्ट करायचं. तुला कुठेही जायचं नाही आहे, प्रपंच सोडून द्यायचा नाही आहे, कुठे जंगलात जाऊन बसायचं नाही. कुठेही जरी गेलात तरी तुमच्याबरोबर देव आहे हे लक्षात घ्या. मी मंदिरातून बाहेर आलो म्हणजे मी देवापासून दूर गेलो का? नाही. मी गंगा किनारी गेलो महादेवांचं दर्शन घेण्यासाठी, नर्मदे किनारी गेलो नर्मदे मातेचं दर्शन घेण्यासाठी, हिमालयात गेलो पार्वती मातेचं दर्शन घेण्यासाठी, तिथून वापस आलो तरी का माझ्यापासून पार्वती माता दूर आहे का? अहो, आमच्या श्वासावरती आम्हाला नियंत्रण करायला सांगितलं आहे. सदा सर्वदा देव सन्निध आहे, तुमच्या बरोबर आहे. तुम्ही तिथे जाता तिथेही तो असतो, तुम्ही तिथं नसता तेव्हा तो इथेही असतो. अशी ती ज्ञानबाची मेघ आहे. हे मानवी मना, तो ती नीट समजून घे. सुखानंद आनंद कैवल्यदानी. तो कसा आहे? सर्व सुखांचा आगर आहे. आनंद सागर म्हणतात त्याला. सुखानंद, सर्व सुखांचा आगर. त्यातून कोण किती काय सुख काढून घ्यायचा प्रयत्न केला तरी त्याच्याजवळचं सुख कधीही संपत नाही. शहरातल्या तलावातली पाण्याची पातळी कमी होते, लोकांना पाणी मिळतं पहिला, त्यांनी ते लोक आनंदित सुखी होतात असं आपल्याला वाटतं.
परंतु जे सर्वोच्च सुख ज्याच्याकडे भरपूर आहे, अनंत आहे, जे कधीही संपत नाही, ते कैवल्य दान तो सतत आपल्याला देत असतो. अशा भक्तांना, असा मनावरती निग्रह करणाऱ्या, हे मानवी मना, तुला नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, हे समर्थ आपल्याला इथं सूक्ष्मपणे या नुपेक्षी कदा रामदासाभिमानी यामधील जी माळा आहे त्यामधील एका माळेमध्ये आपली साधन कशाचं करायचं आहे याची ओळख करून दिलेली आहे. सदा सर्वदा देव सन्निध आहे. तो आत आहे बाहेर आहे, म्हणजे बाहेर आहे तर आत नाही आहे, हा मनाला प्रश्न विचारायला पाहिजे. हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे. जर मी म्हणतोय की नभी वावरे जो आडू रेणू काही, अरे मग सगळीकडे जर बाहेर आहे, नभामध्ये आहे, माझ्या आतमध्ये आहे, बाहेर आहे, मी श्वास आत घेतो म्हणजे बाहेर नाही आहे का? तो आहे, बाहेर पण आहे आणि आत पण आहे. आणि ह्याच विचारावरती, ह्याच देवाणी घेवाणीवरती मन एकाग्र करायचं आहे. ही साधना आहे. साधनेचं छोटंसं इंगित समर्थांनी आपल्याला या श्लोकातून सांगितलेलं आहे. तेव्हा आपल्याला काय मिळतं? सुखाचा सागर जो आहे, आनंद सागर ज्याला म्हणतात, तो कैवल्याचं दान द्यायला तत्पर आहे. आणि तुला तेच हवं आहे की नाही? काय हवं आहे तुला? मना सज्जना भक्तिपंथीची आहे, तुला भक्ती करायची आहे ना, मग त्या भक्ती त्या श्वासावरती केंद्रित कर ना. तिथूनच तुला पुढचा मार्ग सापडणार आहे. असा तो सर्व एकंदरीत प्रवास आहे. आणि या श्लोकातून समर्थाने आपल्याला उत्तम प्रकारे साधनाचं मर्म कशात आहे. अजपा जप, मी जप जरी करत असलो तरी तो श्वासावर बसला पाहिजे. मी नाम घेत असलो तरी तो श्वासावर बसला पाहिजे. म्हणजे आत केलं तर बाहेर नाही आहे, बाहेर सोडला तर आत नाही आहे, ही भावनाच नको आहे. ही भावना जेव्हा संपुष्टात येईल तेव्हा असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षित तसे चाप पाणी. मागच्या श्लोकातून सांगितलं अनन्य भाव कसा उत्पन्न होणार आहे त्याचं साधन पुढच्या श्लोकातून सांगितलेलं आहे. सदा सर्वदा देव सन्निध आहे, तुझ्या जवळ आहे. हे चामड्याचे शरीर आहे, याच्यातून चैतन्य निघून गेलं, ज्याला मृत होणे असं म्हणतात. मग या चामड्याला काही किंमत आहे का? नाही. सदा सर्वदा देव सन्निध आहे, पण यातून जातं काय येतं काय तिथे लक्ष केंद्रित केल्यानंतर तो जातो असं म्हणतो, तेव्हा तो जिथून येतो आहे तिथं तो नाही आहे. आणि जिथं मी नाही आहे असं म्हणतो तेव्हा तो तिथं आहेच आहे. याच्यावरती लक्ष केंद्रित झालं की आमचं साधनेचं 90% काम पूर्ण झालं. बाकीचे 10% दृढ विश्वास. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.